सन्माननीय सभागृह, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपण इथे मोबाईल टावरवरती मालमत्ता कर रद्द करण्याबाबत हा जो विषय आहे, मी या कराच्या रद्द करण्याच्या प्रस्तावाला ठामपणे विरोध दर्शवतो. मला आपल्या पनवेल महानगरपालिका हद्दीत तब्बल 493 मोबाईल टावर आहेत आणि या टावरकडून सुमारे 67,45,60,60,000 रुपयाच्या मालमत्ता कराची थकबाकी आपण याच्यामध्ये बाकी दाखवलेली आहे. अध्यक्ष महोदय, आज जर आपण विचार केला तर सरासरी त्या 493 टावरची जी थकबाकी जर काढली प्रति टावर तर 13,68,000 रुपये एवढी एका टावर मागे आपली थकबाकी बाकी दाखवते. आज आपण अध्यक्ष महोदय बघतोय की हा जो विषय आहे हा केंद्र शासनाच्या निगडीत असेल किंवा राज्य शासनाच्या निगडीत असेल, परंतु हा पैसा कोणाचा आहे? पनवेल महानगरपालिकेचा, म्हणजेच आपल्या जनतेचा हा पैसा आहे. आज आपल्या शहराला रस्ते असेल, पाणी पुरवठा असेल, ड्रेनेज असेल, आरोग्य असेल, कचरा व्यवस्थापन असेल, पददिवे असतील, अशा अनेक नागरी सुविधा ज्या आहेत त्या देण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत जवळपास 67,45,00,000 जी थकबाकी असताना कराचा रद्द करण्याचा निर्णय घेणे म्हणजेच महापालिकेला महसुलातून मोठा धक्का देणे हा याच्या मागे हा उद्देश आहे का? आज टेलिकम्युनिकेशन ऍक्ट 2023 हा केंद्र शासनाचा दूरसंचार क्षेत्रातील हा कायदा त्यावेळेला बनवला आणि त्या कायद्याच्या आधारे राज्य शासनाने 1 जानेवारी 2025 रोजी पुन्हा हा GR इम्प्लिमेंटेशन करून आपल्याला हा सर्व महानगरपालिकांना हा कायदा त्यांनी दिला. परंतु या कायद्याच्या आधारे जर आपण पनवेल महानगरपालिका म्हणून त्या कायद्याचा आधार घेत त्याची पनवेल महानगरपालिका वैध मालमत्ता कर आपोआप रद्द होतो असे कुठेही गृहीत धरता येणार नाही. आज आपण माझी प्रशासनाला स्पष्ट मागणी आहे. पहिली मागणी अशी आहे की मोबाईल टावरवर मालमत्ता कर रद्द करण्यापूर्वी महानगरपालिकेच्या विधी विभागाचा सविस्तर लेखी अभिप्राय घ्यावा. दुसरी मागणी अशी आहे की महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून याबाबत स्पष्ट लेखी मार्गदर्शन मागवले आहे का? तिसरी मागणी आहे 493 टावरची जी टावर न्याय कर आकारणी आणि थकबाकी या कराचा कायदेशीर आधार सभागृहापुढे ठेवावा. चौथी मागणी आहे अशी आहे, कर रद्द करण्याऐवजी 67,45,00,000 जी थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष वसुली मोहीम राबवावी, जेणेकरून हे जे मोबाईल टावर एअरटेल असेल, आयडिया असेल, वोडाफोन असेल, जिओ असेल, अशा अनेक मोबाईल टावरच्या ज्या कंपन्या आहेत त्यांची सविस्तर बैठक बोलावी, महापौरांच्या दालनात त्यांची सविस्तर चर्चा व्हावी, जेणेकरून त्यांच्याकडून आपल्याला जो टॅक्स रुपी जो येणं बाकी आहे ते आपल्याला लवकरात लवकर वसूल करता येईल. अध्यक्ष महोदय, महापालिकेचा महसूल कमी करणे म्हणजे आज आपण महापालिकेचा महसूल सोपा आहे, कमी करणं हा सोपा आहे, परंतु एकदा महसुलाचा स्रोत बंद झाला की नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी निधी कुठून आणणार? जर एखाद्या कायद्यामुळे कर आकारणीबाबत काही शंका निर्माण होत असतील तर कर रद्द करण्याची घाई न करता कायदेशीर मार्गदर्शन घेणे हा जबाबदारी पर्याय आहे. म्हणून माझी या विषयासंदर्भात ठाम भूमिका आहे. जोपर्यंत शासनाचे स्पष्ट निर्देश आणि कायदेशीर अभिप्राय प्राप्त होत नाही तोपर्यंत मोबाईल टावरवरील मालमत्ता कर रद्द करू नये. उलट विद्यमान थकबाकीची जी प्रभावीपणे वसुली करून महापालिकेचा महसूल सुरक्षित करावा. आपण सर्वजण इथे सर्वसामान्य सदस्य इथे बसलेत, सर्वजण जनतेतून निवडून आलेले आहेत, ते सर्वजण लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे महानगरपालिकेचा प्रत्येक रुपया वाचवणे आणि प्रत्येक रुपया वसूल करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे मी या प्रस्तावाला माझा विरोध दर्शवतो आणि मोबाईल टावरवरील मालमत्ता रद्द न करण्याची मागणी मी सर्व सभागृहासमोर मांडतो. धन्यवाद.